उदधी निरंतर. बोल. तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही. ते एकची बुद्धी पाही, अर्जुना जगी. जी रीते दुर्मती, जे बहुधा असे विकरती. तेथ निरंतर रमती, अविवेक विवेकिये. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था. आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः, वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात् कामात्मानस्वर्गपरा, जन्म कर्म फलप्रदां. क्रिया विशेष बहुलां, भोगैश्वर्यगतिं प्रति. भोगेश्वर्य प्रसक्तानां, तया प्रहृतचेतसां. व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. वेदाधारे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती. परी कर्मफळी आसक्ती, धरून या. म्हणती संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे. मग सर्व सुख भोगिजे मनोहर. येथ ये वाचुनी काही, आणिक सर्वथा सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत. ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते, न लोपिती विधीते. निपुण होऊन धर्माते अनुष्ठीती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्गा कामू मनी धरीती. यज्ञ पुरुषा सुखती, भोगता जो. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावणी बीजे. मिष्टांनी संचर विजे, काळकूट दैवे अमृत कुंभ सोडला. तो पाये हाणो निवलंडिला, तैसा नासिकी धर्म निपजला. हेतुकपणे सायासे पुण्य अर्चिजे, मग संसारुका अपेक्षिजे. परिणेणती ते काय कीजे, अप्राप्त देखे. जैसी रांजणी रस सोयविकी, करुनिया बोले विकी. तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मू. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वथा. तया वेदवादरता मनी बसे. त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्यो भवार्जुन. निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो, निर्योगक्षेम आत्मवान. तिन्ही गुणी आवृत, ते वेद जाणे निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. ये रजतमात्मक, जेथ निरूपिचे कर्माधिक. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, हे सुख दुःखासीच कारण. एथ जणे अंतःकरण त्रिकोदेसी. तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुखांतरी विसंबझणी. यावानर्थोदपाने सर्वतः संकृतोदके. तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सूचिले. तरी आपण हित आपुले खेपे. जैसा प्रकटल्या गभस्ती, ही मार्ग दिसती. तरी ते तुलेही काय चालिजती. सांगे मज का उदकमय सकळ, जरी जहाले असे महितळ. तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्थाते विपरिती. मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा कर्मफले मा ते संगोऽस्त्वकर्मणि. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता. तुझ उचित होय आता स्वकर्म हे.
आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन संडिले तुला फुले विहित कर्म परिकर्म फळी आसन धरावी आणि कुकर्मी संगती न भावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण योगस्थमा कुकर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सद्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू सांडुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे तरी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको का निमित्ते कोणे ऐके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथिचेनी अपरितोखे शोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीड आले ठेलिया ही सगुण झाले ऐसे चिन्हानी देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी जरी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे देखे संता संती कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे दूरेण ह्यवरे कर्म बुद्धिर्योगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी तो बुद्धी योग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्म भागू परितेची कर्माचरिजे तरीच हा योग पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती म्हणून बुद्धी योगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फळ हेतूचा जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंधी सांडिले पाप पुण्य कर्म जय बुद्धियुक्ताहि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनुर्मुक्तः पदं गच्छत्यनामयम् ते कर्मी तरी वर्तती परिकर्म फळाना तळती आणि याता याती लोपती अर्जुना तया मग निरामय भरित पावती पदाच्युत ते बुद्धी योगयुक्त धनुर्धरा यदा ते मोह कलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदस् श्रोतव्यस्य श्रुतस्य च तू ऐसा तै होसी जै मोहाते या सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाळे होईल मन अपैसे तुझे तेथ आणिक काही मचाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि इंद्रियांची या संगती जिये पसरू असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ तै पावसी तू सकळ योग स्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आगवा मी पुसेन आता सांगावा
कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझनिके ते पूस पाऊन्नेखे मनाचे नि या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्री कृष्णा ते काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो कैसा चिन्नी जाणिजे जो समाधी सुख भुंजिजे अखंडित तो कमणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणु जो जो षड्गुणाधिकरणु तो काय तेथ नारायणु तू यानन्तश्रुतिमन्त्रशक्तिमहती ब्रह्मात्मविद्यावती या सूत्रोदितशास्त्रपद्धतिरतिप्रद्योतितान्तर्द्युतिः या सत्ताव्यततिप्रसादितमतिर्नानागुणालङ्कृतिः सा प्रत्यक्ष सरस्वती भगवती मान्त्रायतां भारती. ज्ञानेश्वरीचं तीर्थप्राशन करण्यासाठी एकत्रित सगळ्या मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. हे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून सगळीकडे मान्यता पावलंय. सगळीकडे त्या निमित्ताने अनेक अनुष्ठानं केली जात आहेत आणि ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा संपन्न होत आहे. आणि अशा या अत्यंत महत्वाच्या वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये किंबहुना कल्पनाच्या मनामध्ये ही प्रेरणा उत्पन्न झाली आणि सगळ्या ज्ञानेश्वर प्रेमींनी त्याला साथ दिली आणि आपण सगळेजण ज्ञानेश्वरी वाचनाच्या निमित्ताने एकत्रित येतोय. हा एक अपूर्व योग आहे असं मला स्वतःला वाटतं. कालच माऊलींचा संजीवन समाधी उत्सव सोहळा पार पडला. ज्ञानेश्वर माऊली हे माऊली म्हणून सगळ्यांमध्ये मान्यता पावले याचं कारण 18 पगड जातींना त्यांनी हृदयाशी धरलं. किंबहुना ज्यांनी त्यांना माऊली म्हणून आर्त साथ घातली त्यांना त्यांनी अंकावर घेतलं. प्रसंगी त्यांचे डोळे पुसले. आर्ताचे निवोरसे गीतार्थन ग्रंथन मिसे वरिसला शांतरसे तो हा ग्रंथू असं ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळी म्हणतात त्यावेळी ओवी ओवीतनं केवळ आर्त स्वरांनी त्यांना हाक मारणाऱ्या सगळ्या त्यांच्या लेकरांचे जे काही डोळे जे काही दुःख असतील ती दुःख दूर करण्यासाठी माऊली धावून येतात. आणि म्हणून ज्ञानेश्वरी किती कळली, ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात आपण किती शिरलो यापेक्षा आपण आपल्या माऊलीला साथ घातली हाच सगळ्या वारकऱ्यांचा मनोभाव असतो. ज्याप्रमाणे आपली आई, आपल्या आईचं वर्णन आपण करू शकत नाही, तिच्या अंतरंगात शिरू शकत नाही, पण तिच्या कुशीत शिरल्यानंतर जी शांतता मिळते ती शांतता ज्ञानेश्वरीच्या वाचनातून मिळते. आणि म्हणून कितीतरी लोकांचं ज्ञानेश्वरी हे विश्रांती स्थान होऊन जातं. आपण मागच्या वेळी बघितलं की ज्ञानेश्वरीनी सगळ्यात काय मिळतं तर या धकाधकीच्या जीवनामध्ये मनाला एक विश्रांती प्राप्त होते, मन निवतं. आणि अशा ज्ञानेश्वरीचं वाचन करता करता आपण दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली. आपण बघितलं भगवंतांनी अर्जुनाला म्हटलं अशोचानन वशोचस्वं प्रज्ञा वादांश भाषसे गता असून गता असूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंतांच्या मुखारविंदातून तो शाश्वत ज्ञानाचा प्रवाह प्रवाहित झाला, ज्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यांचं भाष्य केलं. आणि अर्जुनाचा हा जो तीव्र झालेला मोह होता, ज्यामुळे त्याची शोकाकुल अवस्था झाली, ज्याला आपण नैराश्यग्रस्त अवस्था असं म्हणू शकतो, त्यातून त्याला झडझडून बाहेर काढण्यासाठी भगवंताला पहिल्यांदा त्याला अंतिम सत्याचं प्रतिपादन करावं लागलं. आणि खूपदा हा प्रघात होतो की अंतिम सत्य पहिल्यांदा सांगितलं जातं, किंबहुना आत्म्याच्या या अमरतेचं जे प्रतिपादन दुसऱ्या या अध्यायामध्ये भगवंत करतात किंवा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्याचं वर्णन करतात,
हा आत्मा अमर आहे असं ऐकून ऐकून कधी कधी आपल्याला त्याची महती जाणवत नाही. ते वाक्य आपल्याला ऐकून ऐकून ते बोथट होतात. पण ज्ञानेश्वर महाराज मात्र म्हणतात की शेवटी या प्रवासामध्ये मी तुम्हाला त्या आत्मा तत्वाचं दर्शन घडवून आणीन. आत्मा जेणे रत्न हस्तगत होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची फलश्रुती काय आहे? तर ज्याप्रमाणे हातामध्ये रत्न येईल त्याप्रमाणे ते आत्मतत्व तुम्हाला हस्तगत होईल. हे ज्ञानेश्वर महाराजांचं एक सुंदर अभिवचन आहे. आणि तेणे कारणे मी बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. आणि ते आत्मतत्व कसं आहे तर ते अतिंद्रिय आहे, इंद्रियांनी जाणवणार नाही. कारण इंद्रियांना त्याची शक्ती प्राप्त होते. इंद्रिय आपली कार्य करतात, डोळे पाहू शकतात त्या आत्मतत्वाच्या शक्तीमुळे, कान ऐकू शकतात ते सुद्धा त्या आत्मतत्वाच्या ऊर्जेमुळे. आणि त्यामुळे त्या इंद्रियांच्या जे कक्षेत येत नाही, किंबहुना ते अगोचर आहे इंद्रियांना, असं भोगवीन इंद्रिया करवी म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात तुम्हाला त्या इंद्रियांना सुद्धा त्या आत्मतत्वाचा भोग मी घडवून आणि हे त्यांचं अभिवचन आहे. आणि हे त्यांचं 22व्या वर्षी काय 16व्या वर्षी त्यांनी केलेलं अभिवचन. आणि त्यानंतर घेतलेली त्यांनी ती चिरसंजीवन समाधी. सगळं काही अद्भुत आहे. आणि आपण सगळेजण यासाठी भाग्यशाली आहे की आपण त्या महाराष्ट्र भूमीत जन्मलो, ज्यामध्ये ज्ञानेश जन्मले, ज्यामध्ये तुकाराम जन्मले, ज्यामध्ये रामदास स्वामी जन्मले, ज्यामध्ये ह्या सगळ्या संतांचा मेळावा जन्मला. किंबहुना हे सगळे संत एकाच वेळी या भूमीवर अवतरले एकमेकांना साथ देण्यासाठी. आणि म्हणून असा जो संतांचा मेळावा ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आला, त्या महाराष्ट्र भूमीचे आपण पाईक आहोत. आणि म्हणून आपण सुद्धा या ज्ञानेश्वरीचं रसास्वादन किंवा तीर्थप्राशन आपल्या क्षमतेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुनाला आत्मतत्वाचं प्रतिपादन करताना भगवंतांनी ते कसं अविनाशी हे सांगण्यासाठी सुरुवात केली. आपण बघितलं एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत सुद्धा सांगितला. सलिली पय जैसे एक होऊन मिनले ऐसे, ते निवडून राजहंसे वेगळे कीजे. ज्याप्रमाणे सलील आणि म्हणजे पाणी आणि पय दूध एकत्र मिळाल्यानंतर राजहंस ज्याप्रमाणे त्यातला नीर क्षीर विवेकाने त्यातलं जे नीर सोडून देतो आणि क्षीर घेतो, जे दूध आहे ते प्राशन करतो, त्याप्रमाणे जीवनामध्ये जे काही फोलकट आहे, ज्या गोष्टी साठवण्यासारख्या नाहीये त्या सोडून द्यायच्या. आणि ज्या जीवनामध्ये ग्रहण करण्यासारखं आहे किंवा ज्यांनी आपल्या जीवनाचं उन्नयन होईल अशा गोष्टी ग्रहण करायच्या. हा सिद्धांत सांगताना ज्ञानेश्वर महाराज मग एक अत्यंत महत्वाच्या सिद्धांताकडे येतात. आपण बघितलं आत्म्याचं जे अमरत्व प्रतिपादन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात सुद्धा करताना त्या आत्मस्वरूपालाच नमन करून केलेली आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं सांगून सुरुवात केली. आणि ते स्वसंवेद्य हे सांगून आपल्या सगळ्यांना एक मोठा आधार दिला की आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. ते स्वसंवेद्य ते स्वतःनी स्वतः जाणून घेण्यासारखं आहे. आणि ही नवी ओळख करून देणारी ही माऊली आहे. ज्याप्रमाणे एक आई आपल्या बाळाची ओळख करून देते जगाला, आणि त्या बाळाला सुद्धा कानामध्ये नाव सांगून आणि आज यानंतर या नावाने त्याला हाक मारण्यात येईल किंवा हे त्याचं नाव आहे, हे त्याच्या देहाचं नाव आहे. त्याचप्रमाणे माऊली आपल्याला आपल्या आत्मतत्वाची ओळख करून देते. आणि त्यासाठीच हा आत्मानंदाचा ग्रंथ, आणि त्यासाठी त्यांनी गीतेची निवड केली. कारण त्यामध्ये हे आत्म्याच्या अमरतेचं प्रतिपादन भगवंत पहिल्यांदाच अर्जुनाला करतात. आणि म्हणून मग अव्यक्तो यमचिंत्यो यम अविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित वैनम नानुशोचितुमर्हसि. तू शोक करणं का योग्य नाही अर्जुना. सांगताना भगवंत आता वेगवेगळ्या पद्धतीने त्याला समजावून सांगतायत. स्वतःचेच जे काही आहेत ज्याला काय म्हणू शकतो आपण आर्ग्युमेंट्स, ते बदलतायत. कशा पद्धतीने अर्जुनाला हे समजेल, कशा पद्धतीने त्याला पुन्हा लढण्याची स्फूर्ती प्राप्त होईल, कशा पद्धतीने त्याचं नैराश्य जाईल, याप्रमाणे विचार करून भगवंत एक एक गोष्ट एकेका श्लोकातून त्याच्या समोर पुढे ठेवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा तर्काची ये दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा व्हावे. अरे हा तर्काची ये दिठी म्हणजे तर्क करून किंवा दृष्टीने किंवा बुद्धीने जो तर्क किंवा लॉजिक केलं जातं त्यांनी हा सापडत नाही. बुद्धीला भगवंत सुद्धा महत्व देतात. बुद्धियुक्त भगवंत म्हणतात बुद्धियोगमुपाश्रित्य
भगवंत बुद्धी योगाला महत्व देतात, बुद्धीला अत्यंत महत्व आहे, पण बुद्धीने तिथपर्यंत पोहोचता येत नाही. तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी. याचं कारण बुद्धी चालवावी लागते, ती सूक्ष्म करावी लागते, पण तरी ते सूक्ष्म तत्व आकलन होतं ते श्रद्धेने. हे आपल्याला पुढे नंतर पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवंत सुद्धा सांगतील. पण ते म्हणतात की एकदा का आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल उत्कंठा निर्माण झाली, ध्यान याची भेटी उत्कंठा व्हावे. हे इतकं सुंदर आत्मतत्व आहे, हे इतकं विलक्षण आहे हे आत्मतत्व, की या आत्मतत्वाची एकदा ओढ लागली, किंबहुना याचा एकदा जरी संस्पर्श झाला, एका क्षणासाठी फ्रॅक्शन ऑफ ए सेकंद सुद्धा जर आपल्या मनाचा आणि त्याचा संस्पर्श झाला, की मग त्याची जी ओढ लागते आणि मग आपल्याला त्या ध्यानामध्ये त्या आत्मतत्वाचं दर्शन होऊ शकतं. केवळ तर्काने तिथपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये हे आत्मतत्व जे आहे ते प्रतिपादित करता येणार नाही. अप्रमेय, आपण मागच्या वेळी बघितलं, प्रमेय म्हणजे सिद्ध करणे, पण अप्रमेय आहे हे, असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की हा कसा आहे, अर्जुना ऐसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. मागच्या वेळेचे काही आपण थोड्याशा ओव्या बघतोय. 166 पर्यंत मागच्या वेळी ओव्यांचं वाचन झालेलं आहे, ओव्यांचं विवेचन झालेलं आहे, किंबहुना वाचन आपलं थोडंसं पुढे आहे. पण याचा एक फायदा असा सुद्धा होऊ शकतो की ज्या ओव्यांचं वाचन झालं पण अजूनही विवेचन झालं नाही, अभ्यास म्हणून आपण पुन्हा एकदा त्या घरी वाचू शकतो, जेणेकरून त्याचं विवेचन पुढच्या वेळी होईल. आणि मग हा प्रवास कसा चालेल ते तर माऊलींची जशी कृपा होईल त्याप्रमाणेच तो चालेल. आपण त्यासाठी काहीही करू शकणार नाही, किंबहुना तेच करून घेतात तेव्हा ते घडतं. हा सगळ्यांचा अनुभव आहे. रेड्याच्या तोंडातून वेद वदवणारी माऊली आहे आपल्या सगळ्यांकडनं. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुद्धा तेच करून घेऊ शकतात. आता अथचैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुमर्हसि. आता भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत हे नित्य जातम. तुला जर असं वाटत असेल अर्जुना की हे आत्मतत्व पुन्हा पुन्हा जन्मतं, पुन्हा पुन्हा मृत्यू मुखी पडतं, किंवा पुन्हा पुन्हा त्याला मृत्यू येतो, तरी देखील तू शोक करणं योग्य नाही. तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुमर्हसि. आणि मग त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज एक एक गोष्ट सांगतात. आपण मागच्या वेळी ती बघितलं. आणि ते म्हणतात, ना तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोको आधी ना जन्मक्षया. जरी तुला हे सगळं मनामध्ये येत नसेल, हे निरंतर आहे, याला आधी अंत नाहीये, हे गंगा जळाच्या प्रवाहासारखं अनुस्यूत आहे. अनस्यूत म्हणजे अविच्छिन्न आहे. ज्याप्रमाणे गंगा गंगोत्रीला उगम पावते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते, गंगा सागराला. पण हे दोन्हीही जे टोक आहेत ते दिसत नाही. मधला प्रवाह ज्याप्रमाणे आपल्याला दिसतो, किंवा त्या प्रवाहामध्येच आपण आपल्या म्हणजे जीवनाचं किंवा आपण स्नान करू शकतो, ज्याला असं म्हणू शकतो आपण, तो प्रवाह तसाच हा मधला प्रवाह आहे जीवनाचा. याला आदी आणि अंत नाही असं इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण तरी देखील तुझ्या मनाला ही येत नसेल तरी तुझी काळजी करणं हे व्यर्थ आहे. बघा, काळजी करणं आणि काळजी घेणं या दोन गोष्टींमध्ये अंतर आहे. ज्याप्रमाणे एखादं मूल जर आपण पाहिलं की ते जातं, आता ते शाळेत जाईल, कदाचित त्याचा अपघात तर नाही होणार, तिथे आणखीन कोणत्या तरी संकटाला त्याला सामोरं तर जावं नाही लागणार, अशा पद्धतीचा विचार करणं ही म्हणजे निरर्थक काळजी आहे. जी अर्जुन आता निरर्थक काळजी करतोय की पुढे आता काय होणार, या सगळ्यांचा नाश होईल. आणि दुसरी एक आहे काळजी की आता ते मूल इथून क्रॉस करताय रस्ता, रहदारी आहे, अशा वेळी काळजी करणं आणि काळजी घेणं या दोन मध्ये अंतर आहे. आणि हेच अंतर आपल्याला इथे ज्ञानेश्वर महाराज दाखवायचा प्रयत्न करतात. आणि ते म्हणतात, तरी येथ काही तुझशी शोकाशी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर. हे जन्म आणि मृत्यू हे अटळ आहे, हे काय तुला माहित नाही का आतापर्यंत? मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे, किंबहुना आपण त्याच्याकडे कधी कधी दुर्लक्ष करतो, पण शेवटी हा देह सोडायचा आहे, हे अटळ सत्य आहे. आणि हे सत्य इथे प्रतिपादित केलं गेलं आहे. त्याला जर आपण स्वतःला देह समजलो तर मृत्यू आहे,
आपण स्वतःला चैतन्य समजलो तर मृत्यू नाही. हा त्या दोन मध्ये भेद आहे. आणि जड आणि चैतन्य, देह आणि देही, स्थूल आणि सूक्ष्म या दोन्हीच्या संयोगाने हा सगळा प्रवास सुरू आहे. आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांनी काय किंवा भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला म्हटल्यानंतर तिथे ते म्हणतात की तुला शोकासी कारण नाही. शोक म्हणजे जी दुःखाची परिणिती जेव्हा नैराश्यात किंवा डिप्रेशन मध्ये होते त्याला शोक म्हटलं जातं. याचा अर्थ इथे दुःख होणार नाही असं नाही म्हटलं. अर्जुनाचा इतका सुंदर वीर पुत्र अभिमन्यू ज्यावेळी रणांगणावर पडला, ज्यावेळी 7 जणांनी त्याला कपटाने मारलं, त्यावेळी अर्जुनाला दुःख झालं नाही असं नाही. अर्जुनाने तर पूर्ण गीता ऐकली होती. दुःख होणार नाही या जीवनामध्ये किंवा दुःख होऊ नये असं म्हटलेलं नाहीये. भगवंतांनी त्या दुःखामध्ये बुडून जाऊ नये, केवळ ते दुःख शोकामध्ये किंवा नैराश्यामध्ये परिणित होऊ नये. ही आपल्याला ज्ञानेश्वरीची जी काही ज्याला आपण म्हणू शकतो की ज्ञानेश्वरीचा हा आपल्याला उपदेश आहे. आणि म्हणून उपजे ते नाशे नाशले ते पुनरपि दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवम मृत्यु जन्मवृतस्य च तस्माद परिहार्येर्थे नत्वम शोचितुमर्हसि. भगवंत इथे म्हणतात जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. फक्त तो केव्हा होणार आहे आणि किती वेळ तो या देहात राहणार आहे हे आपल्याला केवळ ठाऊक नसतं. आणि म्हणून दुःख होतं, पण शेवटी ते दुःख शोकामध्ये परिणित होऊ नये. आणि म्हणून ते म्हणतात जैसे काय जाणतुसी धनुर्धरा येथ आणिकही पार्था तुझं बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही. ते म्हणतात तुला आणखीनही एक गोष्ट सांगतो की ज्यामुळे दुःख करणं बरोबर नाही. याचं कारण की हे 3 प्रकारामध्ये विभाजित केलंय. एक म्हणजे अव्यक्त, मधलं म्हणजे व्यक्त आणि तिसरं म्हणजे पुन्हा अव्यक्त. ज्याला आपण म्हणतो अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अव्यक्तातून व्यक्त निर्माण होतं, व्यक्तातून पुन्हा अव्यक्तामध्ये लीन होतं. हा या सृष्टीचा नियम आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणू शकतो ना की आपलं हे देह आहे, आता या देहामध्ये ते चैतन्य तत्व आलं आणि मग देहातून निघून गेलं. या देहामध्ये ज्याप्रमाणे कुठलीही एखादी फ्रिक्वेन्सी, एखादा ट्रान्झिस्टर जो आहे तो कॅप्चर करू शकतो, टीव्ही कॅप्चर करू शकतो, आपला मोबाईल कॅप्चर करू शकतो. तो कॅप्चर केल्यानंतर त्याची अभिव्यक्ती होते, पण ती अभिव्यक्ती होण्यापूर्वीही ती तरंग असतात. ती अभिव्यक्ती थांबल्यानंतरही ते तरंग असतात. आधी आणि नंतर शेवटी ते अव्यक्तामध्ये असतात आणि मध्ये ते व्यक्त रूपामध्ये असतात. आणि हे मधलं जे रूप आहे तेच आपण केवळ खरं मानतो, पण वास्तविकतः त्याचं जे आधीचं रूप आहे किंवा त्याचं जे नंतर राहणारं रूप आहे तेच शाश्वत अविनाशी तत्व आहे. आणि म्हणून जिये समजते ये भूते जन्मा आधी अमूर्ते मग पातळी व्यक्ती ते जन्मलिया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे समस्त भूत मात्र आहे ते जन्मा अगोदर निराकार होतं आणि मग त्यानंतर ते आकारामध्ये आलं आणि आकारानंतर पुन्हा निराकारामध्ये विलीन झालं. मागच्या वेळी आपण ते उदाहरण पाहिलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं. कापूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकार दिसे भ्रंशला परी भानू नाही नासला तया सभे. ज्याप्रमाणे ज्या भानूचं किंवा सूर्याचं प्रतिबिंब माठामध्ये पडतं, पाण्यात पडतं, पण तो जर माठ भंगला तर प्रतिबिंब भंगतं, पण मूळ जे भानू आहे किंवा मूळ जो सूर्य आहे तो तसाच असतो. त्याचा नाश होत नाही किंवा तो नष्ट होत नाही, तो अविनाशी आहे. त्याचप्रमाणे येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. त्याप्रमाणे ती व्यक्तता जी आहे ना, ती व्यक्तता ही मधल्या काळामधली आहे आणि पुन्हा दोन्ही बाजूला ही जी आहे ती अव्यक्तता आहे. इकडे आपल्याला लक्ष वेधतात ज्ञानेश्वर महाराज. आणि मग आजच्या या ओव्यांकडे आपण जाऊ. ते कसं आहे ज्ञानेश्वर महाराज फार सुंदर आपल्याला सांगतात. तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल. आता हे सगळं जे मूर्त आहे, साकार जे दिसलं ते माया कारित आहे. मायेने त्याला आकार दिलाय
आणि हे सांगताना उदाहरण कसं देतात? हे सांगताना उदाहरण देतात की जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल, आकाशामध्ये अभ्रपटल म्हणजे सगळे ढग निर्माण होतात. ते आकाशामुळेच निर्माण होतात, पण ते आकाशाला झाकून टाकतात. त्याप्रमाणे ही जी माया आहे ही परमात्म्यापासूनच निर्माण होते, आकार देते सगळ्या सृष्टीला, नाम रूप ते मध्ये ही सगळी सृष्टी जी आहे ती प्रकट होते. पण त्यानंतर जे निराकार तत्व आहे तेच लपून जातं, किंबहुना हा आकार त्या निराकाराला झाकून टाकतो. हेच इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल, जेवढा वेळ ते ढग येतात ना आकाशामध्ये, मग त्यानंतर ते आकाशच झाकोळलं जातं, आकाश दिसेनासं होतं आणि आपल्याला केवळ ढग दिसतात. म्हणून तैसे आधीची जे नाही तयासी तू हृदसी काही, तू अविट ते पाही चैतन्य एक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून जे आधीच नाहीये, जे नष्ट होणार आहे तुला माहित आहे, त्यासाठी तू का रडतोस? तू अविट ते पाही चैतन्य एक, जे नष्ट न होणार आहे त्याच्याशी अनुसंधान ठेव न. महाभारतातला एक प्रसंग आहे, आपल्या सगळ्यांना कदाचित तो माहित असेल. यक्ष प्रश्नाचा तो प्रसंग आहे. ज्यावेळी वनवासाला पांडव निघाले त्यावेळी मग तहान लागल्यानंतर एका सरोवराच्या काठी एक एक करून पांडव गेले. ते जे तळ होतं त्याचा राखण करणारा एक यक्ष होता. त्या यक्षाने सांगितलं की तळ्याला हात लावू नका, पाण्याला हात लावू नका, जोपर्यंत तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. पण चारही पांडवांनी ते ऐकलं नाही आणि ते मृत्युमुखी पडले. मग धर्मराज युधिष्ठिर तिथे गेल्यानंतर यक्षाने पुन्हा त्याला सांगितलं की माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. धर्मराज अनुशासन प्रिय असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही विचारा, मी उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो. 100 ती प्रश्न आहे. त्यात यक्षाने विचारलेला एक प्रश्न आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? आणि त्याला धर्मराजाने जे उत्तर दिलंय ते उत्तर असं आहे की प्रत्येक क्षणी कितीतरी जण प्रत्येक दिवशी यमाची या पंथा म्हणजे मृत्युमुखी पावले जातात किंवा त्यांना मृत्यू येतो हे मनुष्य बघतो. स्वतः तो पाहत असतो की शेवटी मृत्यू अटळ आहे, तरी देखील तो इथे जणू काही अमर आहे अशा पद्धतीने जीवन जगतो. हे सगळ्यात मोठं जगातलं आश्चर्य आहे. हे उत्तर धर्मराजाने तिथे दिलं. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू अविट ते पाही चैतन्य एक. कशाशी आपल्या जीवनाचं अनुसंधान ठेवायचं? जे बदलणारं आहे, जे परिवर्तनशील आहे त्याच्याशी, की जे न बदलणारं आहे, जे अपरिवर्तनशील आहे. आणि इकडे लक्ष वेधताना ज्ञानेश्वर महाराज पुन्हा म्हणतात दीठी सुनी जया ते ब्रह्मचार्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरती. अरे याच्याकडे दृष्टी ठेवून सगळे जे की मुनीश्वर आहेत, ज्यांना एकदा त्याची गोडी लागली की मग मात्र ते त्याच्या प्राप्तीसाठी वेगवेगळे तप आचरतात, असं ते तत्व आहे. आणि त्याच्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा आहे? भगवंत म्हणतात आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. कोणी या आत्म्याला आश्चर्यवत पश्यति, आश्चर्याप्रमाणे पाहतो. कोणी त्याला आश्चर्य समजून आश्चर्य कसं आहे हेच बोलतो. ते आत्मतत्व कसं आश्चर्याप्रमाणे आहे याविषयी बोलत राहतो. कोणी आश्चर्यासारखे ऐकतो, आश्चर्यवत शृणोती, ऐकतो. इतकं सगळं करून सुद्धा, ऐकून सुद्धा, श्रुत्वाप्येनम, ऐकून सुद्धा, वेद न चैव कश्चित, खऱ्या अर्थाने तो जाणूच शकत नाही. कोणी बोलतात, कोणी ऐकतात, कोणी याच्या प्राप्तीसाठी तप करतात, पण तरी देखील बरेचसे लोक ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करतात किंवा त्याला खऱ्या अर्थाने जाणू शकत नाही. श्रुत्वाप्येनम वेद न चैव कश्चित. ज्ञानेश्वर महाराज आता त्याचं वर्णन करायला सुरुवात करतात. ही सगळी आत्मतत्वाची भाषा आहे आणि ते कसं समजून घ्यायचं हे समजवण्याचा माऊलींनी प्रयत्न केलाय.
एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. आत्म्याचं सौंदर्य इतकं विलक्षण आहे की एकदा का त्याची थोडीशी सुद्धा अनुभूती आली की मग त्याचं अनुसंधान सोडावंसच वाटत नाही. त्या विलक्षणतेमध्ये अक्षरशः डुबून राहावंसं वाटतं. आणि मग ते निहाळता केवळ विसरले सकळ संसार जात. आणि मग या संसाराचा विसर पडून जातो. आता ते संसार जो आहे, संसरती इति संसार, जो सतत नष्ट होतो, जो सतत परिवर्तनशील आहे, आता त्या परिवर्तनशील संसाराची ओढ नाहीशी होते. आणि जे अपरिवर्तनशील आहे त्याची नित्य ओढ निर्माण होते. आणि मग एका गुणानुवाद करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. आणि काही लोक मग त्याच्याबद्दल बोलण्यासाठी किती बोलू आणि किती नाही, त्याच्या गुणांचं वर्णन किती करू आणि किती नाही, मग त्या गुणांचं वर्णन करताना सगुणाचं वर्णन करू कसं करू, अशा पद्धतीने वर्णन करता करता मग ते निरवधी म्हणजे अखंड तल्लीनता मिळवतात. या आत्म्याचंच वर्णन करता करता काही लोक नुसतं ऐकतात. आता त्यांना बोलता पण येत नाही, किंबहुना प्रत्येकाला बोलता येईल असं सुद्धा नाही, पण ऐकून सुद्धा काय होतं, एक ऐकताची निवाले. नुसतं त्या आत्म्याबद्दल काहीतरी ऐकलं तरी देखील मन निवतं. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. आणि काही लोक मात्र ऐकून जरी मन निवलं तरी त्याच्याशी काही लोकांची तद्रूपता सुद्धा होते, एकाकारिता सुद्धा होते. आणि मग ती तद्रूपता आल्यानंतर काय होतं त्याचं वर्णन करतात माऊली. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघव ते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे सरिता ओघ सागरामध्ये मिळतात आणि कितीही सागरामध्ये कितीही सरिता ओघ मिळाल्यानंतर तो सागर स्वतःची मर्यादा तर सोडत नाही, पण तो सागर पुन्हा त्यांना परत नाही पाठवत, त्यांना पुन्हा परत जा नाही म्हणत. त्याप्रमाणे त्या आत्म्याशी तद्रूपता पावल्यानंतर, एकदा का त्या आत्म्याचं नित्य अनुसंधान मिळाल्यानंतर, एकदा का आपली ती खरी ओळख काय आहे हे समजल्यानंतर, मग पुन्हा परत या देह भूमिकेमध्ये किंवा देहबुद्धीमध्ये ते परत येत नाही. त्याप्रमाणे जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी माघव ते न समात परतले नाही, ते पुन्हा परत येत नाही. तैसिया योगीश्वरांची या मती मिळणी सवे एक बटती, परिजे विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना. त्याचप्रमाणे या थोर थोर योग्यांच्या बुद्धीला आत्मस्वरूपाचा हा साक्षात्कार होताच पुन्हा ते आता त्या देह भावनेमध्ये किंवा देह भानावर येत नाही. किंबहुना एका ठिकाणी तर माऊलींनी फार सुंदर सांगितलं, ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्म अनात्म व्यवस्था राजहंस. किंबहुना ते त्या दोन्ही स्तरावर जगतात. माऊली म्हणतात आत्म अनात्म व्यवस्था. बघा, देहामध्ये राहून ती आत्म अवस्था भोगायची आहे, पण कशात राहून भोगायची आहे? अनात्म व्यवस्थेमध्ये राहून. जे नष्ट होणार आहे त्याच्यामध्ये राहून जे अविनाशी आहे त्याच्याशी एकाकार व्हायचंय. दोघांचे जे गुणधर्म आहेत ते पूर्णपणे विपरीत आहे. एक अविनाशी आहे, एक विनाशी आहे. विनाशी जे आहे त्याचा आधार घेऊन अविनाशी जे आहे त्याच्याशी अनुसंधान बांधायचंय. हे एकदा कळल्यानंतर मग ते काय करतात, ते परम तत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्म अनात्म व्यवस्था राजहंस. आता आत्मव्यवस्था काय आहे, जी शाश्वत व्यवस्था काय आहे, नष्ट न होणार काय आहे, आणि अनात्म व्यवस्था आपल्या जीवनातली काय आहे, काय आपल्या जीवनातलं नष्ट होणार आहे, काय आपल्याला सोडून जायचं आहे, काय परिवर्तनशील आहे, काय बदलणार आहे, ही अनात्म व्यवस्था आहे. आणि त्या आत्म अनात्म व्यवस्थेचा जो राजहंस आहे त्यांना खऱ्या अर्थाने ते परमतत्व गवसतं. ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा, जे आत्म अनात्म व्यवस्था राजहंस. आणि मग भगवंत ज्यावेळी इथे म्हणतात, आता बघा ही आत्म्याची भाषा भगवंत काय किंवा ज्ञानेश्वर महाराज काय आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतायत. आणि हे तेच सांगू शकतात जे त्या अनुभूतीप्रत पोहोचले. परवाच मला कोणीतरी एक प्रश्न विचारला की अनुभूती आणि अनुभव मध्ये फरक काय.
अनुभव म्हणजे जो इंद्रियांनी जाणवू शकतो, डोळ्यांनी पाहिला, कानांनी ऐकला, मनाने सुद्धा तो अनुभव घेतला, वचेनी घेतला. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रियांना अनुभव येतो तो दृश्य जगताचा, पण अनुभूती ही आंतरिक आहे, जी व्यक्त करता येत नाही. आणि त्या अनुभूतीपर्यंत जे पोहोचलेले आहेत तेच त्या अनुभूतीचं वर्णन करू शकतात. आणि म्हणूनच हे ग्रंथच आपल्याला तिथपर्यंत नेण्याचा मार्ग प्रशस्त करतात, कारण त्या ग्रंथामध्ये आपली त्यांची जी अनुभूती असते ती अनुभूती त्यांनी प्रतिपादिलेली असते. म्हणून म्हणतात ना की ज्ञानेश्वरी काय आहे. कधी कधी कुंडलिनी जागृतीचं जे वर्णन ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायामध्ये करतात, स्थितप्रज्ञाचं जे वर्णन ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायात करतात, भगवंत स्थितप्रज्ञाचं वर्णन करतात, भगवंत भक्ताचं वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज भक्तांचं वर्णन करतात, ज्ञानेश्वर महाराज गुरुच्या आराधनेचं वर्णन करतात, आचार्योपासनाचं वर्णन करतात. पण ते सगळं वर्णन त्यांच्या स्वानुभूतीचं असतं, त्यांचं सेल्फ पोर्ट्रेट असतं. आणि म्हणून इथे देही नित्यम बध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितुमर्हसी. भगवंत म्हणतात या देहामध्ये असलेला जो देही आहे तो अबध्य आहे, आणि म्हणून तू फक्त देहाचा नाश करणार आहेस अर्जुना. त्याच्यामधलं जे अवध्य तत्व आहे ते तसंच राहणार आहे, आणि त्यामुळे तू शोक करू नकोस. वेगवेगळ्या पद्धतीने भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत. एकदा माधवनाथ जे गुडिया मठाचे होते, कदाचित मी ही गोष्ट आधी सांगितली असेल, पण आपल्याला त्या प्रसंगांवरनं शिकण्यासारखं असतं. ते एकदा असंच आत्म्याचं अमरत्व सांगत होते आपल्या मठामध्ये. आणि ज्यावेळी ते मठामध्ये सांगत असताना मठामध्ये तिथे काही वार्ताहर आलेले होते, आणि त्या वार्ताहरांनी असं म्हटलं की तुम्ही जे म्हणताय तुम्ही अत्यंत चुकीचं शिकवताय, जे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. तुम्ही लोकांना अंधश्रद्धेमध्ये टाकताय. जे तुम्ही सिद्ध करू शकत नाही ते तुम्ही कसं सांगता? आत्मा कुठे तुम्ही लोकांच्या डोळ्यासमोर उभं करू शकता का? त्यावर त्यांनी फक्त त्यांच्या हाताकडे बघितलं. त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक होतं. त्यांनी म्हटलं तुमच्या या पुस्तकावर काय लिहिलंय? त्यावर ते म्हणाले की असं असं काही लिहिलंय, याचं हे टायटल आहे. ते म्हणाले मला तर नाही वाटत हे असं काही लिहिलंय. मला तर असं वाटतं की शाईमध्ये कावळ्याचे पाय बुडवले आणि त्याला इथे चालवलंय. ते म्हणाले अरे हे तर उर्दूमध्ये लिहिलंय. जोपर्यंत तुम्ही ती भाषा शिकणार नाही तुम्हाला कसं कळेल इथे काय लिहिलंय ते? त्यावेळी माधवनाथ म्हणाले की मग जोपर्यंत ती आत्म्याची भाषा तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल की आत्मज्ञान काय आहे? आणि जे संत महात्मे आहेत ते आपल्याला ती आत्म्याची भाषा शिकवतात. कसा आहे तो आत्मा? जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्यैक. भगवंतांनी म्हटलं सगळ्या देहामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळ्या देहामध्ये पण आहे आणि सर्वत्र पण आहे. जे सर्वत्र सर्वही देही, ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हटलंय ना. राम शेवाळकरजी म्हणतात की भगवंतांनी जे काही गीतेमध्ये सांगितलं त्या ज्या गोष्टी राहून गेल्या सांगायच्या त्या सांगण्यासाठी ज्ञानेश आले. आणि म्हणून ते जे सर्वत्र सर्वही देहात तर आहेच पण सर्वत्र आहे. जसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं ना, ते फील्ड सगळीकडे असतं, त्याप्रमाणे ते सगळीकडे आहे. जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं हे आत्मतत्व केवळ एका देहामध्ये बांधलेलं नाहीये, केवळ सर्व देहांमध्ये सुद्धा बांधलेलं नाहीये. ते सगळीकडे व्याप्त आहे, सगळीकडे व्यापक आहे. असं ते आहे, ते विश्वात्मक आहे. ते केवळ एकाचा आत्मा असं प्रतिपादित करत नाहीत, तर ते विश्वात्मक आत्मतत्वाकडे आपली दृष्टी वेधतात. आणि म्हणून ते म्हणतात जयाची स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुआ. अरे ज्यामुळे हे सगळं घडतंय ना, अरे मी हा हात उचलू शकतो, मी बोलू शकतो, माझ्या वाणीतून शब्द बाहेर येतात, मला माझ्या डोळ्यांनी दृश्य दिसतात. जे जे कर्मेंद्रियांनी होतं, जे जे ज्ञानेंद्रियांनी होतं, त्यासाठी लागणारी जी ऊर्जा, जे चैतन्य, जे सूक्ष्म रूपाने संपूर्ण देहामध्ये व्याप्त आहे,
ज्यांच्यामुळे जयाची येणी स्वभावे हे होत जात आघवे. अरे जे घडतंय त्या सूक्ष्मामुळे घडतंय, अभिव्यक्त होत आहे ते या स्थूलामुळे अभिव्यक्त होत आहे. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी ऊर्जा घरापर्यंत येते, अभिव्यक्त नाही होत, पण ती अभिव्यक्त होते इक्विपमेंट्स मधून. मग तो एसी असो, रेफ्रिजिरेटर असो, तो लॅम्प असो, फॅन असो, तिची अभिव्यक्ती वेगवेगळ्या प्रकारांनी होते. त्यासाठी ते इन्स्ट्रुमेंट सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, इक्विपमेंट सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, तो देह सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर त्याचं जे काही सूक्ष्म तत्व आहे ते पण तितकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून ते म्हणतात ज्यामुळे ते होत आहे त्याच्याकडे लक्ष दे ना. आणि एरवी तरी पार्था तुझं का नेणो न मने चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी. अरे पार्था, तू तर धनुर्विद्येचा अभ्यास केलेला आहेस ना, तू विलक्षण बुद्धिमत्तेचा आहेस, तू दिव्यास्त्र सुद्धा मिळवलेस, तू तपस्वी सुद्धा आहेस, तुला सगळं ठाऊक आहे. पण आज बुद्धीवर तुझ्या मोहाची झापड पडलेली आहे. आणि म्हणून एरवी तरी पार्था तुझं का नेणो न मने चित्ता, तुला काय हे कळत नाही का? तुला कळतं, पण आज ते वळत नाहीये. परी किडाळ हे शोचिता बहुती परी, तू काहीतरी अनुचित विचार करतोयस, चुकीचा विचार करतोय, किडाळ. आणि म्हणून तुला ते जाणवत नाहीये, किंबहुना तू ते सगळं विसरलायस. तुझ्यावर एक आवरण तुझ्या बुद्धीवर त्या मोहाचं चढलेलं आहे. आणि मग भगवंत आता इथे अर्जुनाचं जे लक्ष आहे ते स्वधर्माकडे नेतात, की ठीक आहे, तुला हे आत्म्याचं जे अमरत्व आहे ते कदाचित तुला भावलं नाहीये. अर्जुनाच्या चेहऱ्यावर कदाचित प्रश्नचिन्ह असेल की भगवंत तुम्ही हे काय सांगताय, मी तर देहाची गोष्ट करतोय. आज इतके समोर माझ्या समोर जे देह उभे आहेत ते देह नष्ट होणार आहेत, आत्मा कोणी पाहिलाय? भगवंताचं सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा जे अंतिम सत्य सांगणं यासाठी असतं की कदाचित होऊ शकेल की अर्जुनाच्या मनामध्ये त्या आत्म्याची ओढ निर्माण होईल. म्हणून पहिल्यांदाच ते अंतिम सत्य सांगून द्यायचं. आणि मग ते सांगितल्यानंतर ती ओढ निर्माण झाल्यानंतर मग त्या वाटेवरून दुसरीकडे जावंसच वाटणार नाही. स्वामीजी म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या दुकानामध्ये आपण जातो ना, त्यावेळी त्या दुकानामध्ये, आता मी तर स्त्री आहे त्यामुळे साडीच्याच दुकानात म्हणते, त्या साडीच्या दुकानामध्ये आपण गेलो त्यानंतर अत्यंत महागड्या साड्या पहिल्यांदा दाखवल्या जातात कधी कधी. आणि मग तिथे गेल्यानंतर ते म्हणतात की आता ही बघून घ्या, तुमच्याकडे लग्न आहे. आपण म्हणतो ही आमच्या बजेट मधली नाही. अरे बघून तर घ्या, देखने में क्या होता है, देख लो. कशासाठी दाखवतात आपला तो सुंदर माल? यासाठी दाखवतात की तो माल आता तुमच्या चित्तामध्ये जाऊन बसेल. आणि मग चित्तामध्ये एकदा जाऊन बसला की पुन्हा आज खिशाला परवडणारा नसेलही कदाचित, पण जेव्हा खिशाला परवडेल तेव्हा पुन्हा पाय तिकडे वळतील आणि मग ती आवडलेली साडी किंवा ती आवडलेली वस्तू घरी आणावीशी वाटेल. तसंच भगवंत आपल्या सगळ्यात सुंदर माल आपल्या समोर उलगडून दाखवतात आणि तो माल म्हणजे ते चैतन्य. आणि ते अबाधित असलेलं अविनाशी चैतन्य कदाचित त्याची ओढ निर्माण झाल्यामुळे मग पावलं तिकडे वळतील. आणि मग ते कसं प्राप्त करून घ्यावं याची मनाला ओढ लागेल किंवा हे चिंतन सुद्धा सुरू होईल. भगवंताची तीच इच्छा आहे. युद्धभूमीवर असताना सुद्धा भगवंतांनी पहिल्यांदा तेच आत्मतत्व कसं आहे ते आपल्या समोर उलगडून दाखवलं. आणि मग वरून भगवंत अर्जुनाला आता म्हणतायत की ठीक आहे, नाही तुला मान्य, पण अरे तुझा स्वधर्म काय आहे तिकडे तरी लक्ष दे ना. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि, धर्म्याधियुद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. आता भगवंत आपली भाषा बदलतात, आता एका व्यावहारिक भाषेकडे येतात. एखाद्या गुरुनी आपल्या शिष्याला, एखाद्या मेंटर असेल किंवा त्यांनी जो काही आपला फॉलोअर असेल, एखाद्या लीडरनी फॉलोअरला कशा पद्धतीने समजावून सांगावं त्या पद्धतीने भगवंत इथे सगळे सांगतात, आर्ग्युमेंट्स करतात वेगवेगळे, जेणेकरून अर्जुनाचं हे नैराश्य जाईल. भगवंत अर्जुनाला म्हणतात अरे तुला तुझा स्वधर्म तर ठाऊक आहे ना, आणि या स्वधर्माचा विचार करताना सुद्धा तू व्याकुळ होणं योग्य नाही, कारण या क्षत्रियासाठी युद्धासारखं हितकारक किंवा श्रेयस्कर आणखीन दुसरं काहीही असू शकत नाही.
मग आता ज्ञानेश्वर महाराज त्याचं विवेचन करतात. तू अजूनही का न विचारीसी, काय हे चिंतू तू आहासी, स्वधर्म तू विसरलासी तरावे जेणे. अरे जो तारणार आहे तो स्वधर्म आहे, आणि तू आता हा स्वधर्मच विसरून गेला का तुझा? तू हे काय वेगळाच विचार करतो आहेस तू? या कौरवा भलते जाहले अथवा तुझसी काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. 181 ओवी. या कौरवांना काय झाले? आता बघा 3 प्रकार सांगितले. कौरवा भलते झाले म्हणजे हे कौरव जरी मृत्युमुखी पडले, अथवा तुझसी काही पातले, किंवा तू मृत्युमुखी पडशील, असं होऊ शकतं. की युगची हे बुडाले, किंवा हे संपूर्ण युग, या युगाचा सुद्धा नाश होईल जरी येथ, तरी स्वधर्म एकू आहे, तो सर्वथा त्याज नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. एकदा का स्वधर्म म्हणून कुठली गोष्ट अंगीकारली की मग ती गोष्ट सोडणं उचित नाही. आता काहीही हो, म्हणून भगवंत इथे तिन्ही गोष्टी सांगतात. आणि म्हणून तुझा स्वधर्म जो आहे तो त्याज्य नव्हे. पुढे तर जाऊन 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज या स्वधर्माचं इतकं सुंदर वर्णन करतात. संपूर्ण यज्ञ म्हणजे जणू काही स्वधर्म आहे असंच सांगतात. कुठेही कुठला यज्ञ करायला जायची आवश्यकता नाही. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तेथे वर्तता पापा संशय नाही. ते म्हणतात हा स्वधर्म जो आहे तुझा. स्वधर्म, धर्म या शब्दाचा अर्थ आपण सगळ्यांनी बघितला. धर्म म्हणजे आपलं कर्तव्य. धर्म शब्दाने भगवद्गीतेची सुरुवात होते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय. आणि मम या शब्दाने समापन होतं. मम धर्म, माझा धर्म, माझं कर्तव्य. प्रत्येक क्षणी मग तो राष्ट्रधर्म, पुत्रधर्म, मातृधर्म, शेजार धर्म, कुठल्याही पद्धतीने धर्म या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेमध्ये कर्तव्य होतो. आणि म्हणून स्वधर्म आपला जो आहे, ज्याला आपल्याला विनोबा भावे म्हणतात की तो सहज आहे. सहज म्हणजे जन्मापासून आपल्याला प्राप्त आहे. सहज, ज म्हणजे जन्मणे, आणि सह म्हणजे जन्मासोबत. सहज जे आहे, जे आपल्याला जन्मासोबत प्राप्त होतं ते सहज. ज्याप्रमाणे पंकज आपण म्हणतो, जे ज्याला म्हणतो चिखलामध्ये जन्मलं ते म्हणजे कमळ, ते पंकज. त्याप्रमाणे तो सहज आहे. आणि म्हणून इथे ते म्हणतात स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, तो नित्य यज्ञ आहे. आणि इथे सुद्धा स्वधर्माकडे लक्ष वेधताना ते म्हणतात अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समय. अरे द्रवीभूत चित्त असणं, संवेदनशील चित्त असणं हे खूप चांगलं मानलं जातं. कारण जितकं संवेदनशील चित्त असेल तितकं ते सगळ्या गोष्टी लवकर ग्रहण करू शकतं. पण तरी देखील या संग्रामामध्ये मात्र ते अनुचित आहे. ज्ञानेश्वर महाराज इथे म्हणतात तू कुठे उभा आहेस याच्याकडे तुला लक्ष दिलं पाहिजे. अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे नीही विषय होय सुदले नवज्वरी देता. ते म्हणतात गोक्षीर म्हणजे गाईचं दूध जे आहे ते पथ्याला नाही म्हटले. ते कितीतरी जरी पौष्टिक असलं तरी नवज्वर म्हणजे टायफॉइड ज्यावेळी होतो त्यावेळी गाईचं दूध हे विष मानलं गेलेलं आहे. हे तुला कळत नाही का? तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होईल. म्हणून भलत्या वेळी भलत्या गोष्टी करण्याने तुझा नाश होईल. योग्य वेळी ती गोष्ट योग्य वेळीच करायला पाहिजे. तिची प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, ती भलतीकडे करायला नको. आणि आता एका सुंदर गोष्टीनी ती गोष्ट पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे. ज्याप्रमाणे जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला कुठला ना कुठला तरी दीपक लागतो, आणि म्हणून अंधार दूर करायला ज्याप्रमाणे दीपक प्रकाश देतो त्याप्रमाणे हा स्वधर्मच जो आहे हाच तुमच्या जीवनाचा प्रकाश आहे, किंवा हाच तुमच्या जीवनाचा दीपक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि या दीपाधारे वर्तता, हा स्वधर्माचा दीपक हातात घेऊन जर वर्तन केलं तर मग मनुष्य नाडळी जे म्हणजे मनुष्य अडखळत नाही. म्हणून तू काय करायचं? म्हणून तू पहिली गोष्ट कर, निष्कपटा होवावे, उसिणा घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट हो, तुझा दृष्टिकोन बदल. स्वतःसाठी हे युद्ध करतोय असं मानू नकोस. स्वधर्म म्हणून जे प्राप्त झालेलं आहे ते तू करतोय ही भावना ठेव. हा स्वधर्म जो आहे तो त्या सृष्टीकर्त्याशी जोड,
रागद्वेष मनामध्ये ठेवू नको, निष्कपट होवावे, उसिणा घाई झुंजावे. आणि मग आता तू जे आहे ते बळ आण स्वतःमध्ये आणि लढ. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावर, हे तुला पुन्हा पुन्हा का मला सांगावं लागतंय, असं इथे भगवंत विचारतायत. आणि मग आणखीन एक गोष्ट सांगतात, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमी दृश्यम. आता याप्रमाणे जे तुला प्राप्त झालेलं युद्ध आहे ते तुझ्यासाठी स्वर्गाचं द्वारच जणू काही उघडलंय, भगवंत म्हणतात. आणि क्षत्रियांना भाग्यानेच आपोआप यदृच्छया म्हणजे स्वतः न मागता आपोआप प्राप्त होतं. आणि मग अशा वेळी कुठलंही स्वधर्म, कुठलंही कर्तव्य ज्यावेळी आपल्याकडे येतं त्यावेळी ते स्वधर्म आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडं करतं. आणि स्वर्ग म्हणजे काय, आता स्वर्ग नरक या ज्या काही कल्पना आहे आपण त्या बघितल्या नाही, पण तरी देखील स्वर्ग या शब्दाचं फार सुंदर वर्णन केलं. मनाची परम शांती म्हणजे स्वर्ग. आणि ज्या वेळी आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतो त्यावेळी आपल्याला स्वर्गाचं द्वार उघडतं, याचा अर्थच आपल्या मनाची पूर्ण शांती प्राप्त होते. माझ्या म्हणजे जी क्षमता माझी असेल तिथपर्यंत मी माझ्या वाटेला आलेलं कर्तव्य पूर्णपणे निभावलं. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळी कर्तव्य आपल्या जीवनामध्ये पावलोपावली येतात त्यावेळी ते कर्तव्य पूर्ण करताना मग स्वर्गाचं द्वार उघडतं, असं इथे भगवंतही म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग अशा वेळी तुला ती कीर्ती प्राप्त होईल. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भारे, ही कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. आणि मग आता तुझ्या जणू काही तू समज असं, प्रत्येकाला असा स्वधर्म आपला प्राप्तही होत नाही, किंबहुना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे कर्तव्य कर्म सुद्धा येत नाही की ज्याने त्याची कीर्तीचा डिंडिम सगळीकडे पसरे. तुझ्या वाटेला हे आलंय असं समज. याने तुझी कीर्ती होईल. तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन जणू काही कीर्ती तुला वरण्यासाठी इथे आलेली आहे. आरतीचे निपडीबार, ही कीर्तीची स्वयंवरे आली तुझी ही कीर्ती तुझं वरण करण्यासाठी आलेली आहे. आणखीन एक ते म्हणतात की क्षत्रिय बहुत पुण्य की जे ते झुंजे ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. अरे क्षत्रियाने खूप पुण्य केल्यानंतर असं झुंज, असं युद्ध त्याला मिळतं. झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी. ज्याप्रमाणे मार्गावर चालता चालता आपोआप चिंतामणी, चिंतामणी एक काल्पनिक असं रत्न आहे की जे आपल्या चिंता सगळ्या पूर्ण करणारं असं म्हटलं जातं, किंवा चिंता दूर करणारं, किंवा आपल्याला जे काही हवं ते प्राप्त करून देणारं असं ते रत्न आहे. पण ते रत्न जणू काही प्राप्त व्हावं असं हे क्षत्रियाला हे युद्ध प्राप्त होण्यासारखं आहे. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पातला असे. जांभईला मुख पसरावं आणि आपोआप अमृत त्या मुखामध्ये येऊन पडावं, त्याप्रमाणे हा संग्राम जो आहे ना, हा संग्राम क्षत्रियासाठी हा त्याप्रमाणे अमृतासम आहे. हा संग्राम तुला हा जो मिळाला आहे हा या तुझ्या कीर्तीचा डिंडिम पसरवण्यासाठी आहे, तुझी कीर्ती वाढवण्यासाठी आहे, हे तू समज. आणि मग भगवंत पुन्हा आणखीन आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पुन्हा अर्जुनाला समजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ओव्यांच्या माध्यमातून वेगवेगळी उदाहरणं देऊन सांगतात. आणि शेवटी सांगतात की अरे अवाच वादांश बहुन वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तवस्थामर्थ्यम ततो दुःखतरं नुकीम. तिथपर्यंत आपण नंतर जाऊ. पण ते म्हणतात अरे हे तुला जरी आता तुला असं वाटत असेल, तुझ्या मनामध्ये तुझं मन द्रवीभूत झालं असेल, पण हे लोक तुला सोडतील का? हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला, हा बोल सांगे उरला निका काही. हे तर हेच म्हणतील, इतिहासामध्ये हेच लिहिलं जाईल की अर्जुन भिवून पळाला. आणि अशा पद्धतीने तुझी अपकीर्ती पसरे. आता अत्यंत व्यवहारिक भाषेमध्ये भगवंत कसं समजवतात, ज्ञानेश्वर महाराज कसं समजवतात ते आपल्याला पुढच्या काही ओव्यांमध्ये पाहायला मिळेल. पण तरी देखील फार जास्त ओव्या आज आपण पुढे जाऊ शकलो नाही. पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या या संजीवन समाधीच्या उत्सवाच्या निमित्ताने काही ना काहीतरी ओव्यांचं चिंतन विवेचन आपल्या समोर त्यांनीच माझ्याकडनं करून घेतलं, कारण ते स्वतः संजीवन आहे. ते संजीवन समाधीमध्ये अजूनही आहेत आणि त्यांच्या कृपेशिवाय ज्ञानेश्वरीच्या अंतरंगामध्ये शिरणं शक्यच होत नाही. म्हणून त्यांचा वियोग भक्तांना सहन होत नाही.
त्यांच्या वियोगाने त्यांचे भक्त अत्यंत कातर होतात. प्रणवशास्त्री पटवारींनी फार सुंदर अशी एक कविता या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने लिहिली. तिचे काही जे काही शब्द आहेत ते तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करते. काही ओळी. आज अलंकापुरीचा चुके हृदयाचा ठोका, आज अलंकापुरीचा चुके हृदयाचा ठोका, इंद्रायणीच्या लोचनी पुरसारखा सारखा, इंद्रायणीच्या लोचनी पुरसारखा सारखा, जीव आता ज्याला त्याला वाटे शरीरासी भार, तन झाले रे आळंदी मन झाले ज्ञानेश्वर, तन झाले रे आळंदी मन झाले ज्ञानेश्वर. ते म्हणतात कसे ज्ञानेश्वर आपल्याला त्या अद्वैताकडे नेतात, त्या अद्वैताचा प्रवास कसा प्रशस्त करतात. कोण देव कोण भक्त कुणी पूजावे कुणाला, कोण आम्ही कोण तुम्ही कुणी पुसावे कुणाला, भाव वीणेतून झरे आज अद्वैताचा स्वर, भाव वीणेतून झरे आज अद्वैताचा स्वर, तन झाले रे आळंदी मन झाले ज्ञानेश्वर. हे ज्ञानेश्वरीचं विवेचन, हे ज्ञानेश्वरीचं चिंतन, हे ज्ञानेश्वरीचं वाचन. आपलं मन केवळ ज्ञानेश्वर व्हावं म्हणून त्यांच्या चरणी आज गुरुदेवांच्या चरणी हे विवेचन अर्पण करते. ज्ञानेश्वर महाराज की जय. हरी तू आमुचा रे सवंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी, घाल रे मायेची घोंगडी घोंगडी घोंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी. सावळ्या गोपाळा श्रीधरा, सावळ्या गोपाळा श्रीधरा, पोथीचा भाव तुझा हासरा, पोथीचा भाव तुझा हासरा, तूच रे भक्त सखा सोयीरा, लागली तुझी आम्हा आवडी आवडी आवडी, हरी तू आमुचा रे सवंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी, सत्व तू बघसी रे गिरिधरा, सत्व तू बघसी रे गिरिधरा, घेऊनी गोवर्धन भूधरा, घेऊनी गोवर्धन भूधरा, रक्षिले भयकंपित गोकुळा, पावसी तू हि त्या तातडी तातडी तातडी, हरी तू आमुचा रे सवंगडी. दैव हे आमुचे तुझिया करी, दैव हे आमुचे तुझिया करी, आम्हा तू लावरे भवाच्या दुरी, आम्हा तू लावरे भवाच्या दुरी, तुझी अमोघ रे करणी खरी, तुझी अमोघ रे करणी खरी,
स्मरू दे नाव तुझे घडी 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 घडी. हरी तू आमुचा रे सवंगडी, हरी तू आमुचा रे सवंगडी. घाल रे मायेची घोंगडी घोंगडी घोंगडी. हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी, हरी तू आमचा रे सवंगडी. संजय. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं.